नमस्कार. 5 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. डोंगरकोटरा येथील बख्खळ जागेवर उभारलेली झोपडी हटवण्याच्या रागातून 78 वर्षीय शेतकऱ्याला एकाची शिवीगाळ करून धमकी. अंजाळेजवळ तहसीलदारांच्या पथकाने 100 ब्रासहून अधिक अवैध गौण खनिजचा साठा केला जप्त. यावल तालुक्यातील 10 गावांमध्ये सार्वत्रिक तर 8 गावांमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. यावलला PM किसान योजना समस्या निवारण शिबिरात 465 शेतकऱ्यांच्या अडचणी केल्या दूर. हेरब नेत्रालय जळगाव यांच्या वतीने यावल तालुक्यातील नावरे गावात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न. साकडी येथे अंगणवाडी विभागाकडून सही पोषण देश रोशन अभियानाअंतर्गत कार्यक्रम संपन्न. फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीचे दिले आदिवासी संघटनांनी निवेदन. तर मी यावलकर या शीर्षकाखाली शहरातील बहुसंख्य तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमीमध्ये राबवले स्वच्छता अभियान. आता बघूया सविस्तर घडामोडी. डोंगरकोटरे या गावात 78 वर्षीय शेतकऱ्याच्या बख्खळ जागेवर एकाने झोपडी उभारली होती. तेव्हा शेतकऱ्याने त्याला झोपडी हटवण्याचे सांगितले. त्याच्या रागातून गावातील एकाने 78 वर्षीय शेतकऱ्याला थेट शिवीगाळ करून तुझे हातपाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. डोंगरकोटरा या गावात भगवान डोंगर झांबरे व 78 वर्ष या शेतकऱ्याची बख्खळ जागा आहे. त्या बख्खळ जागेवर सुरेश भीमराव सपकाळे राणा डोंगरकोटरा यांनी एक झोपडी उभारली आहे. तेव्हा ही झोपडी हटवण्याचे त्यांना भगवान झांबरे या शेतकऱ्याने सांगितले. तेव्हा त्याचं वाईट वाटून सुरेश सपकाळे यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ करून तू पुन्हा येथे आला तर तुझे हातपाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. तेव्हा शेतकऱ्याने सुरेश सपकाळे यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अंजाळे येथील तापी नदीच्या काठी विविध ठिकाणी अवैधरित्या साठवण करून ठेवण्यात आलेला सुमारे 100हून अधिक ब्रासचा गौण खनिजचा साठा हा बेवार स्थितीत आढळून आला. तेव्हा तहसीलदारांच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून हा 100 ब्रासहून अधिकचा अवैध गौण खनिजचा साठा हा जप्त केला आहे. अंजाळे तालुका यावल या गावाजवळ तापी नदीच्या काठी गट क्रमांक 588, गट क्रमांक 564-1 आणि गट क्रमांक 552 मध्ये अवैधरित्या दगडगोटे डबर अर्थात गौण खनिजचा अवैध साठा साठवून ठेवण्यात आला होता. याबाबतची गोपनीय माहिती तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना मिळाली होती. तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी पथकासह जाऊन छापा टाकला व तेथे सुमारे 100 ब्रासहून अधिकचा अवैध गौण खनिजचा साठा हा जप्त केला. सदरची कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकरसह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी सचिन जगताप, मंडळ अधिकारी मीना तळवी, मंडळ अधिकारी बबिता चौधरी, तलाटी SV सूर्यवंशी, तलाटी TC बारेला, तलाटी तेजस पाटील, वाहन चालक अरविंद बोरशे या पथकाने केली. आता प्रशासकीय पातळीवर जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची पुढील कारवाई करून थेट लिलाव काढला जाणार आहे. तेव्हा तहसीलदारांनी या केलेल्या कारवाईमुळे यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि साठवण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक तर 9 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तेव्हा आता यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावल तालुक्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये बोराळे, साकडी, गाडऱ्या, बोरखेडा खुर्द, शिरागड, गिराळगाव, किनगाव खुर्द, थोरगव्हाण, म्हैसवाडी, कोळणावी या 10 ग्रामपंचायती आहे. तेव्हा या सर्व 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर बोरावल खुर्द, पिंपरी, पिळोदा खुर्द, सावखेडा सीम, आळगाव, मालोद, डांभुर्णी, कासारखेडा या 9 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम या सार्वत्रिक निवडणुकीसोबत जाहीर झाला आहे. तेव्हा यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि 9 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यावल तालुक्यातील या ग्रामीण भागामध्ये दिनांक 16 ऑक्टोबरपासून ते दिनांक 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.
तर प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. तर माघारीकरिता 25 ऑक्टोबरपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेनंतर नामनिर्देशन असलेल्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल व त्यांना चिन्ह वाटप केली जाईल. त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर रविवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान केले जाणार आहे. तर मतमोजणी दिनांक 6 नोव्हेंबर सोमवार रोजी केली जाणार आहे. तेव्हा आता हा कार्यक्रम जाहीर झाला असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी मित्र माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त PM किसान योजनेतील लाभापासून वंचित शेतकऱ्यांकरिता विशेष शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल तालुक्यातून 465 शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली व या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण या शिबिरातून करण्यात आले. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मित्र तथा माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त PM किसान योजनेतील लाभापासून वंचित शेतकऱ्यांकरिता एक दिवसीय समस्या निवारण शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये तालुक्यातून तब्बल 465 शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली होती. या सर्व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. या शिबिराच्या प्रारंभी कृषी मित्र माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, कृषी अधिकारी भरत वारे, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, उपसभापती बबलूभाऊ कोडी, बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे, उमेश पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा परिषदच्या माजी सदस्य सविताताई भालेराव, पंकज चौधरी, दीपक निरोत्तम पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, यशवंत तळेले, डॉक्टर कुंदन फेगडे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे, कृषी सहाय्यक SB सिनारे, स्नेहल फिरकेसह तालुक्यातील सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी विभागाचे कर्मचारी आणि बाजार समितीचे सर्व कर्मचारी आणि विशेष करून शिपाई यांनी या संपूर्ण शिबिरासाठी परिश्रम घेतले. शिबिरात आलेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोफत चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात हे शिबिर संपन्न झाले. अत्यंत कार्यक्षम, कमी वेळात आपली खूप चांगली छाप कामाच्या निमित्ताने या संपूर्ण गावातालुक्यात छाप निर्माण करणाऱ्या आपल्या तहसीलदार मॅडम नजर आदरणीय बोलबाला उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी आणि उपस्थित सर्व शेतकरी या बाजार समिती पदाधिकारी, जसं हर्षल भाऊंनी सांगितलं, कुंदनदादा आणि उपस्थित सर्व आपण जसं बाजार समितीने आपल्या सर्वांना सांगितलं, हर्षल भाऊंनी सांगितलं की बाबादेवी असे अनेक राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करायचे ज्याच्यामध्ये त्यांचा उद्देश होता की शेतकऱ्यांचं फुलं करायचं. तरी आपल्याला जे जे व्यासपीठ मिळेल त्या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करायचं. आणि आपलं हे सगळं राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम हे मी शेतकऱ्या केंद्रस्थानी ठेवून त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा हा आपण सर्व कृषी मित्र हरिभाऊ जावळे मित्र परिवार आपण हे सगळे कार्यक्रम करतोय. आता काल परिसंवाद झाला, अत्यंत यशस्वी असा राजकीय कार्यक्रम होता.
आणि माझ्यासह सर्वांनी खूप पथ्य पाणी घाललं. सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळं खूप चांगला कार्यक्रम काल घडला. त्याचा एक दुसरा भाग मला अशा सांगितलं की आज या PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये ज्या छोट्या छोट्या त्रुटी आहेत की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना त्रास होतो आहे, प्रशासनाच्या सहकार्याने करायच्या आणि त्यांना या सगळ्या योजनेचा लाभ करून द्यायचा या उद्देशाने केलं आहे. त्यासाठी या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपले सभापती आदरणीय अक्षय गोविंदे, उपसभापती आदरणीय आपले सचिव आणि संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संपूर्ण संचालक मंडळ यांच्या मनापासून खूप धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि संपूर्ण प्रशासनाने आपल्याला सहकार्य करतात त्यामुळे प्रशासनाचे सुद्धा मनापासून खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रस्ताव उभा होईल या असं पैसे खूप प्रस्ताव करण्यात टप्प्यांमध्ये करायचं. जसं आपण व्यास मंदिराचा कसं केला, कसं एकदा व्यास मंदिराचा केला 14 कोटी 14 कोटी पूर्ण एकदा होणारच नाही. पहिल्या 5 कोटी हे मिळाले माझ्या भरत काका झालं होतं. त्यांनी ॲक्च्युली एक मोठी कोणती विषय गव्हर्नमेंटच्या अंडरचा हां काहीतरी चालू होतं. तर मग त्यांनी मला सांगितलं की हा विषय आपण करू शकतो. ते बोलत मग कधी असलं मला फक्त फोन करा, मी करतो. हो परवा जाताना काय करत असतं, तुम्ही प्रस्ताव सोबत घेत असतो त्याची विषय तरी आपल्याला फूड फॉर थॉट आहे. झालं आपल्याला 2 पार्टी आहेत, 2 साहेब आणि काय ऐकू येत नाही यार. जळगाव येथील हेरब नेत्रालय यांच्या वतीने नावरे या गावात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील गरजू 102 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. नावरे या गावात हेरब नेत्रालय जळगाव यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराची सुरुवात गावातील वयोवृद्ध नागरिकांची नेत्र तपासणी करून करण्यात आली. या शिबिरामध्ये गावासह परिसरातील तब्बल 102 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरात नेत्र तपासणीकरिता डॉक्टर गणेश पाटील, त्यांचे सहाय्यक विजय महाजन, रुपेश वाघ, योगेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात हेरब नेत्रालय जळगाव यांच्या वतीने यावल तालुक्यातील नावरे या गावात मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.
साकळी या गावात शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून सही पोषण देश रोशन या संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. साकळी तालुका यावल या गावात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मोठ्या उत्साहात सही पोषण देश रोशन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील उर्फ छोटू भाऊ हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक डॉक्टर सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंके, बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे, साकळीचे केंद्र प्रमुख किशोर चौधरी, साकळी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला सपकाळे, शिरसाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, नितीन फन्नाटे, पर्यवेक्षिका शोभा पाटील, जाधव मॅडम, कल्पना तायडे आदींची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सही पोषण देश रोशन या अंतर्गत उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले व कशा पद्धतीने आपण एक चांगलं पोषण बालकांना देऊ शकतो याबाबत सखोल अशी माहिती आणि मार्गदर्शन बाल प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी केले. तर या ठिकाणी बक्षिसात पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस देखील वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत नेवे यांनी केले तर आभार मंगला नेवे यांनी मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. फैजपूर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आदिवासींच्या विविध संघटनांनी निवेदन देत धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे. फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे विविध आदिवासी सामाजिक संस्था आदिवासी संघटनांनी निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र शासन सध्या धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. तेव्हा आम्ही सर्व जळगाव जिल्ह्यातील खरे आदिवासी मागणी करत आहोत की धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये. जर आपण असं केलं तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडू अशी त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन आदिवासी सेवा मंडळ आसेम, आदिवासी तडवी भिल्ल युवा कृती समिती, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आझाद आदिवासी, शेतकरी संघटना, मजूर संघटना, कामगार जनता संघटना, महाराष्ट्र तडवी डॉक्टर फाउंडेशन, जय आदिवासी युवा शक्ती, जयस, आदिवासी विकास व संशोधन बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने देण्यात आले आहे. अशी मागणी आणि विरोध हा आपल्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची आपणास विनंती करतो सर. आणि त्या विनंतीला आपण बाहेरून निवेदन स्वीकारतात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि ते सर्व विविध संघटनांचे लेटर आपल्याला देत आहोत सर. एक एक संघटना संजीवादा चले ना फोटो काही बसलं बी चालली ना आपू आदिवासी जात. यावल शहरातील मी यावलकर या शीर्षकाखालील यावल शहरातील बहुसंख्य तरुणांनी एकत्र येत यावल शहरातील स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान राबवले आणि समाजापुढे आदर्श ठेवला. यावल शहरात मी यावलकर या मंडळाच्या वतीने पराग सराब यांच्या पुढाकाराने बहुसंख्य तरुणांनी एकत्र येत यावल शहरातील स्मशानभूमीमध्ये श्रमदान करून स्वच्छता अभियान राबवले. या श्रमदानाकरिता
शहरातील प्रामुख्याने नवनाथ भक्त परिवार, प्रकाश गणेश मंडळ, विठ्ठलवाडी मित्र परिवार, रेणुकादेवी परिसर तरुण, शिवतीर्थ मित्र परिवार, शहरातील डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन सह आदींनी एकत्र येत या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. याकरिता एक दिवस महाराजांसाठी संस्थेतील सभासद, वाणी गल्लीतील तरुण, धोबीवाडामधील तरुण, पंचवटी मित्र मंडळ तसेच यावल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन सदर स्वच्छता अभियान राबवले. मोठ्या उत्साहात हे स्वच्छता अभियान संपन्न झाले. एका ठिकाणी गोळा करून ट्रॅक्टरमध्ये बोलवा. हा बाहेर गेली काका पण डबल जाशील ना तू डबल टाकशील तू आधी वर होऊन जाऊ द्या मग कालचं सतीश ओ सतीश ओ सतीश हे जाळ जुळ मार भाऊ बीचवर काढ ते जाळ कैलास पाण्याचे चार बी सांगतो देवाला बारीक जायची सवय मोठे मोठे बाकी छोटे निघून अरे ते मारणार आहे ना पवारा जिथे युवाल बोलणार आहे तिथं बारीक काम हे बाकी सगळ्या घे रे आजूबाजू बरं चांगला सगळा